आपण बघतोय पुण्यामध्ये मोठ्या जल्लोषाचं वातावरण आहे। महायुतीचं सरकारच्या नंतर सर्वजण आपण बघतो, सर्वजण आनंदी आहेत। महायुती सर्वत्र हा जल्लोष आहे। आता आपण आहोत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या कार्यालयामध्ये। इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष होताना दिसतोय। सर्वच कार्यकर्ते असतील, महिला भगिनी सर्वजण या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध बोर्ड आपल्याला यामध्ये दिसत आहेत। सर्वच कार्यकर्ते इथं आनंदाने या सहभागी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी नेहमी हेमंत भाऊ रासने असतील किंवा सर्व जे काही आहेत महायुतीचे जे उमेदवार या सर्वांच्या या विजयामध्ये यांनी नेहमीच या प्रचारामध्ये देखील सर्वत्र शहराध्यक्ष दीपक मानकर असतील किंवा बाकीचे सर्वच नेते मंडळी हे सर्वच जण आपल्याला बघताना दिसत आहेत। आणि आता आपल्या सोबत आहे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर। भाऊ, काय सांगाल, आपण आपल्या कार्यालयामध्ये मोठा जल्लोष साजरा करताय। आपल्या कसब्यामधून देखील आज हेमंत भाऊ रासने हे मोठ्या लीडने आलेले आहेत, काय सांगाल? हा कार्यकर्त्यांनी ठरवून केलेला विजय असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही। राष्ट्रवादीचं खूप मोठं योगदान कसब्यामध्ये आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आदरणीय दादांचं अभिनंदन करतो। आणि महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये चिन्ह तुम्ही बघितलंच आहे कशा पद्धतीनं रिझल्ट आलेले आहेत। आणि दादांनी, शिंदे साहेबांनी, फडणवीसांनी जे काम या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेकरता केले त्या कामाची पावती सर्वसामान्य मतदारांनी निश्चितपणे दिली। आदित्यताई तटकरे असतील किंवा अजितदादा असतील यांचा देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष झालेला दिसतोय। सर्वजण विजयी आहेत। आपल्याला आता मुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांचा चेहरा पाहायला आवडेल का, काय सांगाल? का माझा नेता जर मुख्यमंत्री झाला तर मला काय वाईट वाटणार आहे का? मला आनंद आहे, संधी दिली पाहिजे दादांना। आता महायुतीमध्ये बसतील हे सगळे मोठे मंडळी, नेते मंडळी, जो निर्णय करतील तर महायुतीला मान्य करावं लागेल। अशा पद्धतीने आपण बघितलं की राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे तिथे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी मोठा जल्लोष साजरा केलेला आहे। सर्वच उमेदवारांच्या विजयामध्ये राष्ट्रवादीचा वाटा मोठा आहे। ताई, काय सांगाल, आपण सर्वजण या विजयामध्ये सहभागी आहात। आपल्या राष्ट्रवादीची ताकद ही मोठ्या प्रमाणात लावलेली होती। हो, भाऊंच्या ताकदीमुळे, भाऊंनी प्रत्येक कार्यकर्त्यावरती केलेल्या निस्वार्थ प्रेमामुळे आणि लाडकी बहीण योजनेमुळे आणि टीम वर्क मुळे आणि अजितदादांच्या खंबीर नेतृत्वामुळे आजचं मिळालेलं यश हे आम्हाला बघायला मिळतंय। आणि सगळ्यांची सेवा करण्याची रामाने आम्हाला सद्बुद्धी द्यावी हीच रामलल्ला चरणी मी प्रार्थना करते। काही सर्वच नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत। ताई, काय सांगशील, आज तुमचा विजय झालाय, तुम्ही सर्वजण इथे आहात। लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे महायुतीला। आणि आपण कसब्यामध्ये पण बघितलं दीपक भाऊ पॅटर्न चालला आणि इथं दंगेकरांचा पण पराजय झालेला आहे। त्याच्यामुळे आता त्यांना पण त्यांची लेवल कळली असेल की राष्ट्रवादीचा आणि भाऊंचा नाद केला तर कसा पराभव येतो। बाकी सगळ्या महायुतीचे जेवढे उमेदवार निवडून आले त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते। अशा पद्धतीने आपण बघितलं की सर्वच जे कार्यकर्ते सर्वच जण खूप मोठ्या आनंदात दिसत आहेत। अशा पद्धतीने आपण बघितलं सर्वच जण। काय सांगाल, आपल्या राष्ट्रवादीचा मोठा वाटा या विजयामध्ये आणि आज महायुतीचं सरकार आहे। या विजयामध्ये आमचे दैवत माननीय अजितदादा पवार यांनी केलेली मेहनत आणि पुणे शहरामध्ये आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ यांनी आम्हाला दिलेली, सर्वसामान्य दिलेली एक ताकद, याचा प्रत्यय आपल्याला पुणे शहरामध्ये दिसायला मिळाला। प्रामुख्याने आम्ही कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याचं आम्हाला एक चांगलं उत्तर त्या ठिकाणी मिळालं आणि आमदार म्हणून सुनील भाऊ कांबळे मिळाले। धन्यवाद। सर्वजण आपण बघतोय पेढे भरवून सर्वजण आनंद साजरा करतायत। ताई, काय सांगशील, आज तुम्ही सर्वजण पेढे भरवून आनंद साजरा करताय, काय म्हणतायत पुणेकर, भाऊंनीच काढलाय दंगेकर, ह्याच्यामध्येच सगळं येतंय। भाऊंची ताकद सगळ्या आता पुणे शहरामधले जेवढे पण महायुतीचे आपले घटक आलेले त्याच्यामध्ये भाऊंची ताकद सगळ्यांना दिसलेली आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे इथे जल्लोष साजरा करत आहोत। सगळ्यांचा आमचा तुम्ही जल्लोष बघत असाल पेढे खाऊन आणि आम्ही आमचा आरोळ्या देऊन सगळ्या हे करतोय। आता आमची एवढीच हे आहे की भाऊंना विधान परिषद मिळालं की मग खरी ही विधानसभा झाली निवडणूक, हे असं आम्हाला आता सांगायचं म्हणलं तर नाही का, पळाले घरी गेले, घरी बुरटे गेले, घरी धमकी द्यायचे। काय म्हणतात पुणेकर, काय म्हणतात पुणेकर, सबसे कणकर सबसे कणकर रवी बाहेर सर्वत्र आपण बघतोय
जल्लोषाचं वातावरण आहे. सर्वच जण स्वतःचा आनंद साजरा करतात. या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आपण आहोत. महायुतीच्या चांगल्या विकास कामांमुळे आज आम्हाला घवघवीत यश मिळाले आणि सर्वांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांचं सर्वांचं यामध्ये मोठं योगदान आहे. आणि दादांचं नेतृत्वामध्ये सगळे तसेच महायुतीच्या सरकारमध्ये हे सगळे समाज उपयोगी उपक्रम घेण्यात आले. त्या संदर्भामध्ये या सर्वांचं यश आहे आणि हा सर्वांचं यशाचं क्रेडिट हा सर्व पदाधिकारी महायुतीच्या कार्यकर्ते वगैरे सर्वांना जातं. अशा पद्धतीने आपण बघितलं की महायुतीचे सर्वच कार्यकर्ते सर्वजण आनंदी आहेत आणि मोठा जल्लोष इथं होताना दिसतोय. विविध सर्वच म्हणजे कार्यकर्ते असतील, नेते मंडळी सर्वच इथे उपस्थित आहेत आणि हा जल्लोष मोठा उत्साहात साजरा करताना दिसतात सर्वच नेते मंडळी यामध्ये उत्साहात. काय सांगाल दादा, आपण सर्वजण या आज आनंद साजरा करताय? कैसा है, हम जब लड़ाई के मैदान में उतरे थे, जब लड़ाई के मैदान में लोग कह रहे थे कि जातिवाद है, मुसलमानों के दुश्मन है, ऐसे लोग बगावत की बातें कर रहे थे, उनके लिए एक शेर कहना चाहूंगा। ऐ हवाओं में जहर घोलने वालों, ऐ हवाओं में जहर घोलने वालों, फिजाएं हमारे इशारे से बदलती है। अरे तुम क्या बदलोगे हस्ती हिंदुस्तान की, अरे तुम क्या बदलोगे हस्ती हिंदुस्तान की। अरे शेरों के जिगर में माँ भारती बसती है, माँ भारती बसती है। सर्वच जण आनंदी दिसत आहेत. सर्वजण इथं ताई काय सांगाल, तुम्ही सर्वजण आज आनंदी आहात? सर्व खूप आनंद झालेला आहे, मनासारखं झालेलं आहे. महायुती आली आहे आणि दीपक भाऊ जे विचारात आणतात त्या सगळ्या गोष्टी करून दाखवतात, ह्याच खूप महत्व वाटतं आणि अजितदादांनाही आमच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगताल, तुम्ही सर्वजण आज विजयी झालाय, सर्वजणांचा मोठा वाटा आहे. तुमचाही खूप मोठा वाटा आहे. मीडियाचाही या निमित्ताने मी तोंड गोड करू इच्छिते, कारण जे काही सत्य आहे ते मीडियाच्या माध्यमातून नेहमीच बाहेर येत राहिलेलं आहे. आणि राहिला विषय कसबा मतदारसंघाचा, तर दीपक भाऊ हे इथले किंग मेकर ठरलेले आहेत आणि जे काही धंगेकरांचे जे कारनामे आहेत किंवा जनतेप्रती जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल जो आक्रोश होता तो या निमित्ताने बाहेर निघालेला आहे. ऑल ओव्हर पुणे शहराचा विचार केला गेला तर राष्ट्रवादीचा याच्यामध्ये वाटा खूप मोठा आहे. शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकरांचा याच्यामध्ये वाटा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आजची जी घोषणा असेल ती काय म्हणताय पुणेकर, दीपक भाऊनीच पाडले धंगेकर. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. सर्वच जण आनंदात आहेत आणि सर्वजण उत्साहात हा जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. काही ताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई काय सांगाल, आज तुम्ही सर्वजण विजयी झालात, आपला सर्वांचाच वाटा राष्ट्रवादीचा याच्यामध्ये आहे, काय सांगाल? याच्यात सगळ्यात मोठा वाटा मी दीपक भाऊंचा सांगेन, कारण पुण्याचे किंग मेकर म्हणतात त्यांना आणि बरंच चॅलेंज लोकांनी त्यांना दिलं होतं. त्या लोकांना कळलं आता की कसं आपण पडलेलो आहोत तोंडावरती. त्यामुळे आम्ही सगळे अजितदादा आणि दीपक भाऊ मानकर यांचे समर्थक आहोत आणि इथून पुढे ही जी त्यांची यशस्वी वाटचाल आहे ही कायमच राहणार आहे. म्हणजे हे आता विरोधकांनी जरा लक्षात घ्यावं की आपण कुठे आहोत, येते लक्षात बस. अशा पद्धतीनं आपण बघितलंय की सर्वच कार्यकर्ते खूप खुश आहेत, सर्वजण आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सर्वजण ताई असतील ते सर्वजण नागरिक सर्वजण याच्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. सर्वत्र आनंद उत्सव साजरा होताना दिसतोय. बाहेर देखील ढोल ताशा सर्वच या